मोठी बातमी भारतीय महिला क्रिकेट संघानं वर्ल्ड कप जिंकलाय। भारतीय महिला क्रिकेट संघानं इतिहास रचलाय असं म्हणावं लागेल। महिला वन डे वर्ल्ड कप वरती भारतानं आपलं नाव कोरलंय। प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची गोष्ट। भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय झालाय। फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेला भारतीय महिला संघानं धूळ चारली। भारतानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता देशभरात अर्थातच जल्लोष केला जाणार आहे आणि डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये हा जल्लोष सुरू देखील झालाय। अर्थात प्रत्येक घराघरात देखील झालाय भारतामध्ये, कारण हे वर्ल्ड कप महिला संघानं जिंकलेलं आहे आणि ही मॅच खरं तर दुपारपासून अनेक क्रिकेट प्रेमींचे डोळे हे या मॅच कडे लागलेले होते आणि आता ही मॅच जिंकल्याची बातमी येते। महिला वन डे वर्ल्ड कप हे भारतीय महिला क्रिकेट संघानं जिंकलंय। इतिहास रचलाय भारतीय महिला क्रिकेट संघानं। वर्ल्ड कप वरती आपलं नाव कोरलंय। 52 धावांनी भारतीय महिला संघाचा दणदणीत या महिला क्रिकेटरच्या घरी त्यांच्या गावात विविध ठिकाणी हा जल्लोष केला जातोय। संपूर्ण देशभर या विजयाचा जल्लोष। ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं सेमीफायनल मध्ये आणि आता दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत भारतीय महिला क्रिकेट संघानं वर्ल्ड कप वरती आपलं नाव कोरलंय। आमचे प्रतिनिधी रोहन जोशी आपल्या सोबत आता आहेत। रोहन, या संपूर्ण मॅच विषयी इतक्या वर्षांचं आपलं स्वप्न होतं भारतीयांचं की आपल्या महिला संघाने वर्ल्ड कप जिंकावा, ते आज पूर्ण झालं आहे। 2005 पासून आपली फाईट चालू आहे। तेव्हा आपण फायनल मध्ये पोहोचलो होतो, मात्र जिंकू नव्हतो शकलो। त्यानंतर 2017 सालाने आज आता 2025 चा वर्ल्ड कप आपण जिंकला आहे। हा संपूर्ण आपली सिरीज जर बघितली तर आपली बॅटिंग असेल, आपली बॉलिंग असेल, आपली फिल्डिंग असेल, प्रत्येक याच्यात आपल्या मुलींनी अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन ठेवलं, एक चांगलं फायटिंग स्पिरिट ठेवलं। अनेकदा असं वाटत होतं की मॅच हातातून जाऊ शकते, मात्र त्याच्यात सुद्धा आपली मुली खूप चांगल्या खेळल्या आणि हा पहिला वर्ल्ड कप होता इतक्या वर्षांनी ज्याच्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या टीम नव्हे बरोबर आहे रोहन। देशभरात जल्लोषाला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत 4 वेळा ही संधी हुकली होती, मात्र आता फायनली भारतीय महिला क्रिकेट संघानं वर्ल्ड कप वरती आपलं नाव कोरलंय आणि हे स्टेडियम खचाखच भरलेलं होतं, डी.वाय. पाटील स्टेडियम। आणि आज अक्षरशः या गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक सुद्धा झाला होता। पुन्हा ही दृश्य आपण बघतोय ती संपूर्ण भारतभर या वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष केला जातोय। ज्या आपल्या या क्रिकेटर आहेत महिला आणि त्यांच्या घरी असेल, त्यांच्या गावागावामध्ये आता पेढे वाटले जात आहेत। आनंदोत्सव साजरा होतोय संपूर्ण देशातच। किंबहुना ऑस्ट्रेलियाला धूळ चारलेली होती भारतीय संघानं सेमीफायनल मध्ये आणि आता दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत वर्ल्ड कप वरती आपलं नाव कोरलंय। डी.वाय. पाटील स्टेडियम मधली सगळी दृश्य, सगळे क्रिकेटर सुद्धा उपस्थित आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत अगदी लाखोच्या संख्येनं प्रेक्षक देखील यावेळी तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली होती हा क्रिकेटचा सामना बघण्यासाठी, कारण इतक्या वर्षांनंतर भारतीय महिला क्रिकेट संघाला वर्ल्ड कप जिंकण्याचा चान्स होता आणि 4 वर्ष त्या 4 वेळा ही संधी हुकल्यानंतर 5व्यांदा भारतीय महिला क्रिकेट संघानं अखेर जिंकून दाखवलं वर्ल्ड कप।